आता आपण प्रेझेंट घेत आहोत. ती मधल्या सुट्टीनंतर येणार आहे. हात खांद्यावरी टाकल्या सारखा मित्रवणव्यामध्ये गारल्या सारखा. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे मुझे खाक से उठा के. नमस्कार मंडळी, आज आमचा गेट टुगेदर आहे. 2007-8 ची बॅच आहे आणि सगळ्या जवळजवळ 18 वर्षांनी भेटतोय आम्ही. सगळ्या अशा नटून थटून आलेल्या आहेत मस्त आणि चेहरे थोडेसे अनोळखी झालेत, चेहरे बदललेत, सगळंच बदललंय. पण आता पुन्हा भेटतोय आणि पुन्हा जुनी ओळख नव्याने होते. तर बघूयात, आज आम्ही खूप धमाल करणार आहोत. मुलं मुली सगळे एकत्र आलोय, मस्त जेवणार आहोत. मधली सुट्टी पण होणार आहे आमची, लेक्चर्स पण होणार आहेत आणि त्याबरोबर गेम्स पण होणार आहेत. त्याचा सगळा डिटेल्स मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाठवणारच आहे. तुम्ही आमच्याबरोबर कॅरी ऑन राहा. 18 वर्ष झाली या वास्तूचा निरोप घेऊन. याच वास्तूत इयत्ता 5वी ते 12वी पर्यंत माझे शिक्षण झाले. सरस्वती विद्यालय वासिंद ही माझी शाळा बरं का. आणि हा माझा 12वी तुकडी क चा वर्ग. या शाळेत आम्ही शिकलो, दंगा केला आणि ज्यांच्यासोबत दंगा केला ते हे माझे मित्र. आज त्यांचे चेहरे बदलले असले तरी प्रत्येकामधला खोडकरपणा मात्र अगदी जसाच्या तसा. आज आम्ही गेट टुगेदरच्या निमित्तानं तब्बल 18 वर्षांनी भेटलो होतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून वाहत होता. सगळेजण संसाराचा रहाटगाडा मागे टाकून शाळेचा तो एक दिवस जगण्यासाठी आले होते. सगळ्या चिंता विसरून बाळपण जगायला. दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे सरस्वती मातेच्या प्रार्थनेने झाली. इकडे लक्ष द्यायचं. आता आपण प्रेझेंट घेत आहोत. याचं लक्ष नसेल त्याला ऍबसेंटी लावली जाईल. म्हणून शारदा जगन्नाथ ती मधल्या सुट्टीनंतर येणार आहे. नंबर 2 गुजरे साईनाथ कांतीलाल. मधल्या सुट्टीनंतर लेट आलो म्हणून सरांचा छडी मारण्याचा कार्यक्रम सुरू झाला. खरं तर पूर्वी नको नकोशी वाटणारी ही छडी आज मात्र हवी हवीशी वाटत होती. छडीचा मार खात असताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर सुंदर असा आनंद होता. कारण आता ती छडीही नाही राहिली, शिक्षकही आणि शाळाही. किती सुंदर होते ना ते दिवस. तुम्ही देखील तुमच्या शाळेला आणि मित्रांना मिस करत असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सरस्वती पूजनानंतर सर्वांनी मिळून केक कापला आणि एकमेकांना केक भरून हा दिवस आनंदाने साजरा केला. खरं तर या सर्व कार्यक्रमाचे नियोजन आमचा मॉनिटर ज्ञानेश्वर भोईर याने केले होते. मागच्या 1 महिन्यापासून आतोनात प्रयत्न करून त्याने हा योगायोग घडवून आणला होता. अजितने त्याच्या सुंदर शैलीत आम्हाला आमच्या मित्रमैत्रिणींच्या आठवणीत रममान केले. त्यामुळे माझ्यासहित सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले होते. कारण मागच्या 18 वर्षात आमच्यापैकी बरेच जण एकमेकांना भेटले सुद्धा नव्हते. खेदाची गोष्ट अशी की 3 मित्र आमच्यातून कायमचे निघून गेले होते. मित्रांनो, आपल्या मित्रांना नियमितपणे भेटत जा. त्यांच्याशी सुखदुःख वाटून घ्या. कारण आता एकटेपणामुळे खूप लोक डिप्रेशनाचे शिकार होतात आणि त्यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढते. जुने मित्रमैत्रिणी, त्यांच्या आठवणी, शाळा या सगळ्या गोष्टी जणू डोळ्यासमोरच उभ्या राहिल्या होत्या. म्हणतात ना, चालताना मला देह ठेवासा, हात खांद्यावरी, हात खांद्यावरी, हात खांद्यावरी टाकल्या सारखा मित्रवणव्यामध्ये गारल्या सारखा. रडून मन मोकळं केल्यानंतर मस्त पेटपूजा केली आणि त्यानंतर अजितने सुंदर अशा वेगवेगळ्या खेळांचे नियोजन केले होते आणि सर्वजण अगदी लहान असल्यासारखे त्याच्यामध्ये सहभागी झाले होते. त्याचबरोबर लहानपणीच्या मित्रमैत्रिणींसोबत हे खेळ खेळत असताना मधल्या 18 वर्षाचे जे काही दुःखाचे क्षण होते
ते आम्ही जणू विसरूनच गेलो होतो आणि अगदी लहान असल्यासारखे मनसोक्त खेळत होतो. बरं ठीक आहे, चला रेडी आहेत का? 3 खेळ खेळून झाल्यानंतर शिक्षकांसह सर्वांनाच सन्मानचिन्ह देण्यात आले. त्यानंतर सगळ्यांनी मनसोक्त फोटो काढले आणि नंतर मैफिल रंगली, ती म्हणजे गाण्यांची. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचा गेट टुगेदर कधी आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तेरे जैसा यार कहाँ सा याराना, मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे, मुझे खाक से उठा के. छोड़ के न जाओ पिया, तुझको मैंने दिल दे दिया, तुझको मैंने दिल दे दिया. तिची साग तुरु तुरु उडती, केस बुरु बुरु, डाव्या डोळ्यावर बटडळली, जशी केवड्याच्या वनात मावळत्या उन्हात नागिन सळली. एका कुंकवा पायी गुर मैना उडून जाईल, राघू एकला राहील, याद महिन्याची येईल, राघू एकला राहील, याद महिन्याची येईल. तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये आणि लवकरच तुमच्याही गेट टुगेदरचं प्लॅनिंग करा.